बालवृद्ध आहेत. आजचा अभंग अपरिचित आहे. अभंग 3च चरणाचा आहे आणि म्हणणारे एवढे सॉलिड मला लाभलेत की त्यांच्या आवाजाच्या स्वरानं वेड्यालाही समाधी लागावी इतका उच्च स्वर त्यांचा चांगला आहे. एक वेद प्रमाण असे उच्चैर्घोषैहि, वेदाचं वचन असे की कीर्तनात प्रमाण म्हणताना पहिलं चरण हे मध्यम स्वरात असावं आणि उठावणी गाताना उत्तरार्ध त्याचा उच्च स्वरात असावा. ही वेदाची सूचना आहे. त्या वेदाच्या सूचनेप्रमाणे आपण म्हणतायत आणि वाजवतायत. स्पीकर ध्वनी उत्तम आहे, मंडपही चांगला आहे. मला कीर्तन सेवेला वेळ कमी आहे. सगळ्या दिग्गजांची कीर्तन आहेत. एका चढीत एक एक एकाहून बळी असे वक्ते या तरुणांनी निमंत्रित केलेत. म्हणजे या ग्रामस्थांना परिसराला धन्यवाद द्यावाच लागेल, आयोजकाला नियोजकाला. पण जी तरुणाई पुढे सरसावली ना, त्या तरुणांना माझा सलाम आहे, वंदन आहे, अभिवादन अभिवादन. आता 60 नंतर आपण सगळ्यांनी या तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. रामायणात असा एक प्रसंग आहे की दशरथजी रडायला लागले आणि आरशासमोर जाऊन उभा राहिले. कौशल्येनं अत्यंत प्रेमाने विचारलं, तुम्ही एवढे सम्राट आहात, देवांनाही तुमची मदत घ्यावी लागती, एवढे वीर धीर शूर असून तुमच्या डोळ्यात पाणी का? जरा शांतता ठेवा तर मी कीर्तन करण्यात उठून जाईन ना. पुन्हा सांगतो, दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर कौशल्येचं हृदय गदगद झालं आणि कौशल्येनं जवळ जाऊन दशरथांची विचारपूस केली. प्रपंचात पत्नी पतीच्या सुखदुःखात सामील होऊन विचारपूस करणारी असावी लागती. तिलाच शास्त्रानं अर्धांगिनी म्हटलेलं आहे. जिच्या धाकानं अर्धांगवायू होतो ती नाही, अर्धांगिनी म्हणालो मी. मराठी कळतील तुम्हा सगळ्यांना. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती पण रडायला लागली. दशरथ म्हणाले, तुला रडायला काय झालं? ती म्हणाली, अहो तुमच्या डोळ्यात पाणी पाहिलं म्हणून मी रडायला लागले. तेवढ्यात सौमित्रा आली, ती पण गदगद झाली. पण कैकई जरा धीर गंभीर होती, न डगमगणारी होती. प्रसंगी दशरथाला मदतही करणारी होती आणि काही मागण्यात तिचा सिंहाचा वाटा तसा ताकदीचा होताच. सगळ्या जगानं कैकईला नाव ठेवलं. परंतु वनवासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रामचंद्र कौशल्याच्या आधी कैकईला येऊन आलिंगन देतात. ही भारतीय संस्कृती लक्षात धरा तुम्ही. म्हणजे आपलं भलं म्हणणाराला आपलं म्हणाच, पण आपलं भलं न व्हावं अशी इच्छा करणाऱ्या निंदकालाही आपलं म्हणा. हा रामायणापासून तुकोबऱ्यापर्यंत सगळ्यांचा सल्ला आहे. त्यामुळं दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनं तदनंतरम. सप्ताहाला क्रॉस करणारे, सप्ताह न आवडणारे, धर्माला न मांडणारे, माळकऱ्यावर रागवणारे, वेदमंत्राची टीका करणारे असे जे कोणी सज्जन असतील त्यांच्याच हातानं ग्रंथपूजन करून सप्ताह सुरू करावा. मराठी कळती तुम्हा सगळ्यांना. आणि त्याला एकदा का तिलक लावला की तो सगळ्या जगात सांगतो की हे लोक आपण जेवढे वाईट समजतो तेवढे ते नाही आहेत, आपण सप्त्यात जायला पाहिजे. आणि त्या दुर्जनाचे जे अनुयायी असतात, कळत न कळत 7 दिवसातल्या एखाद्या कीर्तन श्रवणानं असा एक टर्निंग पॉइंट येतो की त्याचं जीवन कायमचं बदलून जातं. गुरुजी तुमचं एक वाक्य मला आठवतं. आपल्या जीवनात दिंडी नाही काढता आली तरी चालेल, संस्था नाही काढता आली तरी चालेल, आपलं नाही नाव वाढलं तरी चालेल, आपल्या जीवनात 2 माणसं माळकरीहून धर्माला लागली की सनातनाचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. ही महत्वाची भूमिका आहे. म्हणून हे जे जे पोर आहेत, आता सगळ्याच पोरांची नावं काही माझ्या पाठ नाहीत, पण त्या सगळ्या पोरांना मी वयस्कर असू नये प्रेमापोटी आलिंगन देऊ इच्छितो. आणि अतिउत्तम तुम्ही काम करतायत त्याबद्दल तुमचं मनस्वी मी अभिनंदन करतो. आजचा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे. 5 संताला महाराष्ट्र सारस्वताने विशेष महत्व दिलं. ते श्लोक असा आहे, ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. श्लोक कुठून घेतला? विलभाव्यांच्या पुरवणीच्या महाराष्ट्र सारस ग्रंथातून हा श्लोक मी निवडला. आता तो ग्रंथ तुम्हाला मिळणार नाही कारण आउट ऑफ प्रिंट आहे. गुगलला नेट करून तो मिळतो, परंतु त्याची अक्षरं स्वच्छ मिळत नाहीत. त्याचा एक प्रबंध भगवत कृपेनं मला मिळालेला संशोधन विषयाचा, हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं संग्रहित ठेवलेला आहे. 5 संताला विशेष महत्व दिलं. मग ऐकणाऱ्यांना असं मनात भाव निर्माण व्हायला हवा,
मग पाचच संतांना संप्रदाय मानतो का, अन्य संत नाहीत का, ही ऐकणाऱ्यांची भूमिका असली पाहिजे. तर कीर्तनकाराचं काम आहे की पूर्व पक्षही आपणच करायचा आणि उत्तर पक्षही आपणच करायचा. म्हणजे काय, शंका निर्माण मीच करायची आणि शंकेचं समाधान मीच करायचं. मग मी शंका निर्माण केली आहे, 5 संत सोडून बाकीच्या संत संप्रदायाला मान्य नाहीत काय. पण त्याचं सोपं उत्तर आहे, ज्ञानदेव तुकाराम हा व्याकरणाच्या नियमाप्रमाणे मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानदेव तुकाराम हे वसुधैव कुटुंबक आहे आणि ज्येष्ठ आणि धाकटे हे 2 भाऊ या संप्रदायाचे आधारस्तंभ असल्यामुळं या दोघांचं नाव घेतलं की अन्यांचा अंतर्भाव सहज होतो. मराठी कळती तुम्हाला? नाशिकातले म्हणून तरी बरं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कुसुमाग्रजांच्या कविता इथंच स्फुरल्या. सिनेमा सृष्टीचा उद्गाता फाळक्यांचं अवतरण इथेच झालं. समाजाच्या क्रांतीचं आंदोलन बाबासाहेबांनी याच पवित्र मातीत छेडलं. राम पवित्र देवालयात सर्वासाठी मुक्तकंठानं येणं याच नाशिकात झालं. याच नाशिकात पुन्हा सावरकरांच्या सारखा स्वातंत्र्यवीर उदयाला आला आणि नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही भूमिका ठणकावून सगळ्या महाराष्ट्राला दिली. अशा या नाशिकात रामचंद्राच्या पदस्पर्शानं सुगंधित झालेली ही पवित्र माती आहे. यात निवृत्तीनाथांचं रहाण आहे आणि निवृत्तीनाथ दादा हे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. वारकरी संप्रदायात दिहू थोरलंय, पैठण थोरलंय, आळंदी थोरली आहे, पंढरपूर थोरलंय, सासवड थोरलंय, महतनगर मुक्ताई थोरली आहे. पण या सगळ्यांचं गुरुघर जगाच्या पाठीवर काय असेल तर त्रिंबक नाशिक जिल्हा आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असाव्यात. ऐकणारे आहेत पण उदास वृत्तीचे आहेत. म्हणजे काही ठराविकच रिस्पेक्टिव्ह लोक आहेत की त्यांना मराठी स्वच्छ कळतीये, कीर्तन असं असतं काय असा ते अंदाज लावतायत. मला यापेक्षा खालच्या लेव्हलला चिंतनाची भूमिका मांडता येणार नाही, कारण कीर्तनाचा दर्जा आता ढासळत चाललाय. कविता गाणे म्हणत म्हणत फक्त लावण्या म्हणायच्या राहिल्यात. ते झालं की कीर्तन सुधरेल मग पुढे महाराष्ट्रात, अशी स्थिती झाली आहे. आणि आमच्यासमोर रोज हे एडिटिंग करणारे आणि कॅमेरावाले नेत्यांच्या धर्मवेत्याच्या सदैव पाठीशी फक्त एकच जागा शिल्लक आहे, तिथे तो अजून नाही. मराठी कळते ना तुम्हा सगळ्यांना? अरे मानाफिना हलवा विठ्ठल. त्रिंबक महाराष्ट्राच्या भारतीय वारकरी तत्वज्ञानाचं माहेर घर आहे. अजून एक वाक्य बोलतो, जागे असाल तर टाळ्या द्याल आपण. नाशिक महाराष्ट्राचं नाक आहे. इथं ज्याचं नाक चांगलंय तोच नाक घेऊन फिरू शकतो. नकट्या नाकाचे बाणानं उडवण्यात येतात, हा रामायणाचा सिद्धांत आहे. शूर्पणखेचं नाक याच नाशिकात समाप्त केलं होतं ना, म्हणून धर्म न मांडणारी कोणी शूर्पणखा इथं नसावी. ऐकताय ना, ऐकताय ना? आणि रावण कुंभकर्णाच्या वृत्तीचा राजकारणातला परमार्थातला कोणी नसावा. रामचंद्राच्या तीक्ष्ण आणि सूक्ष्म बाणानं त्याचं जीवन समाप्त झाल्याविना राहणार नाही. 5 संत आहेत. या 5 संताला महत्व आहेच, पण चोखोबाराय, गोरोबा काका, नरहरी महाराज, वंका बंका, जळोजी मळोजी, समर्थ रामदास स्वामी, निळोबाराय, बहिणाबाई पाठक, संत मीराबाई या काही संत नाहीत का? संतच आहेत. भानुदास, जनार्दन स्वामी, चक्रपाणी, सूर्यनारायण बाबा, माणकोजी महाराज बोधले, हे सगळे संतच आहेत. पण एकदा लीडर संताचं नाव घेतलं की उपांगण सगळे येतात. मी एकदा का हिंदू धर्म सांस्कृतिक रक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव घेतलं की जिल्हा, तालुका, विभागीय सगळे त्यात आले. घरातल्या थोरल्या स्त्रीला हळदी कुंकाचं निमंत्रण दिलं की धाकटीला मधलीला आलं असं गृहीत धरावं. टाळकरी चिकार उभ्या असू द्या, पण 2-3 कॅबिनेट म्हणणारांचं नाव घेतलं की त्याच्या उपांगण बागी सगळे येतच असतात. अभंग वाजवतायत, अजूनही कोणी वादक असतील, पण त्यांचं नाव घेतलं की उपलक्षणानं बाकीचे सगळे आलेच आले. फॉरेन, लंडन, फ्रान्स, जपानच्या शिखर परिषदेला मोदींना निमंत्रण दिल्यावर महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सदस्यांनी विनाकारण रुसण्यात मजा नाही असं मला वाटतं. विवेकानंदानं शिकागोला मानलं ना की पुन्हा एखाद्या बुवांनी म्हणू नये की मला बोलवलं नाही म्हणून. काही कारण नाही. आपल्या लोकप्रतिनिधीला, आपल्या लीडरला, आपल्या आचार्याला प्राधान्य दिलं की बाकी सगळेजण आलेच आले. कुंभमेळ्याच्या धर्मपरिषदा जेव्हा होतात तेव्हा काही सगळ्याच महंतांना, मंडलेश्वरांना निमंत्रण नसतं.
त्या त्या पदावरचे प्रमुख बसून विचार विनिमय करतात आणि सभा संपन्न होते. भारतीय न्याय निवाडा करताना 4 पीठाचे शंकराचार्य एकत्र येत नाहीत, पण भगवंताच्या कृपेनं एकत्र जर आले आणि त्यांना देवाने सद्बुद्धी जर दिली तर त्यांचा निर्णय हा शास्त्रातला अंतिम निर्णय. आपल्या संप्रदायात गुरुवर्य मोठे बाबांना, कुरेकर बाबांना, साखरे बाबांना, जयराम बाबांना, वक्ते बाबांना जर निमंत्रण दिलं तर ते सगळ्यांना आलं असं गृहीत धरायचे. लक्षात आलं ना? संस्थेच्या अध्यापकाला निमंत्रण दिलं की विद्यार्थी सगळेजण त्यात आलेच आले. म्हणून 5 संतांचं नाव तुमच्या समोर मांडलं. याचा अर्थ बाकीचे कमी असा कृपया कोणी अज्ञान बुद्धीनं लावण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये. त्यापैकी आजचा अभंग संत श्रेष्ठ शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आपल्याकडे 4 संप्रदायात एक संप्रदाय प्रकाश आहे. प्रकाश संप्रदायाचे लीडर, करते धरते, उद्गाते निर्माते श्री आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ऊन होऊन पासून ज्ञानदेवा सार चोजविले. ऐकताय ना? ही परंपरा प्रकाश. दुसरी स्वरूप परंपरा, आपल्या गाडीत मागवा झालेला विषय. स्वरूप परंपरेचे उद्गाते स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, सज्जनगड, डोमगाव हे त्या मठाचे क्रांतिकारी संत आहेत आणि या परंपरेत रामदास स्वामींचा समावेश आहे. काही बुवांना हे नाही आवडत, पण गाणे शेरशायरी म्हणण्यापेक्षा समर्थांचा श्लोक काही त्यापेक्षा खालचा आहे असं मला वाटत नाही. स्वरूप संप्रदाय ऐकताय ना? मग तिसरा संप्रदाय चैतन्य. यात राघव, केशव, बाबाजी, तुकोबाराय, निळोबाराय ही चैतन्य परंपरा. आणि अजून एक क्रम आहे, त्याचं नाव आनंद सर्व लोकांना मंगल आणि गृहे गृहे. या परंपरेत नारायण, ब्रह्मा, आत्री, दत्तात्रय, जनार्दन, संत एकनाथ महाराजांच्या पासून भारतातली सकल शिष्य संत परंपरा. याला श्लोक सांगतो. आदिनारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तन जनार्दनं चैव एकनाथम नतोस्म्यहम. म्हणजे श्लोकासह तुम्हाला मी स्वच्छ भूमिका मांडली. अशा एका परंपरेनं समलंकृत असलेल्या नाथरायांच्या गाथेतील श्री भगवान शंकराच्या अनेक अवतारापैकी मारुतीचा भाव मांडणारा अभंग मी वेगळ्या पद्धतीनं निवडलेला आहे. सातत्याने गुरुजी संत प्रकरण, नाम प्रकरण, मागणी प्रकरण आणि काला या 2-3 विषयातच वक्ता आणि सप्ताह समाप्त होतो. आपण ज्या मानाने लोकांच्याकडनं घेतो, ऐकताय ना, त्या मानाने नित्य नूतन नवे विषय लोकांच्या समोर देणं गरजेचं असतं. रोज आमच्या रेकॉर्डिंग आणि शूटिंग होतात, तेच लोकांच्या समोर जाऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न मी आपल्या समोर केलाय. म्हणून मी हा आजचा अभंग निवडलेला आहे. सुरुवात आपली आता. भगवान विष्णू परमात्म्याचे अवतार मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंक हे अवतार आहेत. कलंकी सहवर्तमान. श्रीमद भागवतानं 24 अवतार प्रतिपादन केले. गर्ग संहितेनं 6 अवतार प्रतिपादन केले. वारकरी संतांनी 2च मानले, राम आणि कृष्ण. मग विठ्ठल या देवतेला कुठे बसवायचं त्याचं उत्तर विठ्ठल पंचक स्तोत्र नावाच्या ग्रंथात गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते आबाणी जो ग्रंथ लिहिला त्यात असं लिहिलं. सुंदर श्लोक आहे. नमः पंढरीनाथाय पंढरी पुरवासीने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. म्हणजे पुराणात व्यासानी पांडुरंगाचं वर्णन केलं. हे उत्तर तुम्हाला मिळालं. 18ही पुराणे हरिसी गाती याचं उत्तर तुम्हाला मिळालं. म्हणजे पांडुरंग वैदिक देवता आहे. पांडुरंग ही आचार्यांची देवता आहे. पांडुरंग ही सनकादिकांची देवता आहे. पांडुरंग प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, अंबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ या सगळ्यांची देवता आहे. ही शंकराचार्यांची देवता आहे. ही नाथ पंथाची देवता आहे. ही जगातल्या 4 संप्रदायाची देवता इष्ट असल्यामुळे तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते अमुचे कुलदैवत पांडुरंग. वारकरी संप्रदाय पांडुरंगाखेरीज अन्य देवाला मानतो काय? प्रश्न क्रमांक 1. तुम्ही जागेत ना सगळेजण? मग मानतो का सगळ्या देवाला? हो मानतो. पण तरी त्यांचा अट्टहास असा आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. दुसरं प्रमाण, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता न अन्य इति अनन्यता सर्वसंगी विटाला तू एकला आवडसी. बर
एको देवो देवकी पुत्र एव, म्हणजे एका विठ्ठलाखिरीज अन्याला हा संप्रदाय मानतो काय? हो मानतो. मला रामलखन महाराजांचं एक वाक्य आठवतं, आता ते नाही आहे पण वाक्य आठवतं. ते म्हणाले, श्रद्धा सबके प्रति रखो लेकिन समर्पण एक जगह होना चाहिए. वाक्य संपलं. ज्यांना कळलं त्यांना. काही ठराविकच चेहरे माझ्याशी प्रसन्न आहेत, बाकीच्यांना हा खोपडीला त्रास देणाराच विषय. विठ्ठल 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 पांडुरंगाखेरीज अन्यांना ते मानत नाहीत. पण दिहूवर्ण, पैठणवर्ण, सासवर्ण, मुक्ताईनगरवरून आणि आळंदीवरून सगळ्या दिंड्या निघाल्यानंतर वाटेत लागणाऱ्या गावात जे इष्टदैवत आहे त्याच्या समोर वारकरी अभंग भजन म्हणूनच पुढे जातो. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी. उदाहरणार्थ आळंदीत आल्याबरोबर हजेरी मारुतीच्या समोर आलं की शरण शरण हनुमंता, म्हणजे ग्रामदैवतेला विसरलेलं नाही. पद्मावती मातेकडे प्रार्थना करताना, म्हणजे माऊलींच्या समाधीच्या उत्तर दिशेला सदानंदजी जर गेलं तर कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतानी हा अभंग निवडण्यात येतोच. बर, सिद्धेश्वराचं वर्णन करताना सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, भेटी मेळा, 84 सिद्धाचा भेटी मेळा. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा भेटी मेळा, 84 सिद्धाचा भेटी मेळा. असंच एक पॅरलल प्रमाण आहे, थोडं वेगळं आहे. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष, असं त्या तीर्थाचं वर्णन आहे. म्हणजे आळंदी ज्ञानोबराय मुकुटमणी असले तरी, वारकरी संप्रदायाचं उपास्य पांडुरंग रुक्मिणी परमात्मा असले तरी सिद्धेश्वर महादेवाला ओगळलेलं नाही. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? कालभैरवाची प्रदक्षिणा करताना कासिका पुराधिनाथ कालभैरवम भजे हे विसरलेलं नाही. ऐकताय ना तुम्ही? पंढरपुरात जरी तुम्ही राहिलात तरी चंद्रभागा तीर्थ आल्यावर अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखील या असं म्हटलेलंच आहे. म्हणजे देशकाल परत्वे राजकारणी लोक आपली संघटना, आपलं उद्दिष्ट, आपला पक्ष सोडून इकडे तिकडे जातात. तसं वारकरी परंपरेचं आहे काय? कधी पांडुरंग, कधी गणपती, कधी देवी, कधी कालभैरव, कधी राम, कधी दत्तात्रय, हे असं आहे काय? तर नाही. याचं उत्तर काय? आपल्या भारतीय संस्कृतीत आणि महाराष्ट्रातल्या संप्रदायामध्ये विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. विठ्ठल 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 भगवान कृष्ण परमात्म्याचे आणि विष्णूचे अनंत अवतार तुम्ही प्रतिपादन केले. शंकराचे काही अवतार आहेत. शंकराचे काही अवतार आहेत. 2-3 नावं तुमच्या समोर मी सांगतो. कोल्हापूरला जर गेलात तर एक वेगळ्या प्रकाराचा गुलाल आहे आणि तो गुलाल जास्त भडक्क लाल अशा प्रकाराचा आहे आणि तो उधळला जातो ज्योतिबा तीर्थक्षेत्रात. ज्योतिबा आणि खंडोबा या अश्वावर बसलेल्या दैवता बऱ्याच लोकांना 85 वर्षाचं वय झालं तरी कळत नाहीत. त्याला मूर्ती रहस्यशास्त्राचं ज्ञान लागतं. मग मल्हारी मार्तंड आणि ज्योतिबा यातला भेद कळतो, अन्यथा कळत नाही. ज्योतिबा नावाचं दैवत आहे, त्यालाही प्राधान्य आहे. बर,
कनकगिरी पर्वतात राहणारा देव आहे. कनकगिरी पर्वत यांना जड जाईल जरी नाशिकातले असले तरी. जेजुरी गडावर राहणारा जो देव आहे त्याचं नाव मार्तंड भैरव आहे, खंडेराया. त्याची धर्मपत्नी आहे ती महाळसा, आणि अजून एक आहे तिचं नाव बाणू. हे पूर्वीच आहे गुरुजी, यात काही वेगळं नाहीये. एखाद्याच नशीब असतं, हे सगळ्यांना शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच वर्षापूर्वी एकदा मी हा श्लोक एका विद्वान महापंडिताच्या मुखातून ऐकला होता. त्यांचं नाव स्वर्गीय अनंतराव आठवले, उपाख्य वरदानंद भारती स्वामी महाराज, श्री क्षेत्र पंढरपूर. गोविंद भाऊ या पुढे या. विठ्ठल विठ्ठल बसा. आवाज खातोय. बसा हो बसा. त्वदीय वस्तू गोविंद, तुझी वस्तू तुला समर्पित. गोविंदाच्याच असीम कृपेनं श्री भगवान शंकराच्या अवताराची मीमांसा मी वर्णन करतो. तो श्लोक असा आहे, ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांना हा श्लोक अत्यंत फलदायी बरं का. केवळ हळद उडवणं म्हणजे खंडोबा नाही, केवळ धर्मपत्नीला घेऊन 4 पायऱ्या चढणं म्हणजे खंडोबा नाही, कोटंबा भरणं म्हणजे खंडोबा नाही, चांग भले म्हणणं म्हणजे खंडोबा नाही, जागरण गोंधळ केवळ करणं म्हणजे खंडोबा नाही. तर खंडोबा ही पूर्ण भूमिका अशी आहे. जेव्हा इस्लामांचे आक्रमण झाले तेव्हा त्यांना जेजुरी उडवण्याचा प्रयत्न त्याने केला. सुरुंग लावला आणि पाषाण ब्लास्ट करून गड उडवावा अशी त्यांची भूमिका होती. हा पुरावा मी आपली संस्कृती नावाच्या ग्रंथातला माऊलीसूत प्रकाश यांच्या लेखातला देतो आहे. हल्ली मुद्द्याविना कॅमेऱ्यासमोर बोलणं जड आहे. विठाल त्याने ते छिद्र पाडलं पण ती दारू फुसकी निघाली, म्हणजे आवाज झाला नाही, गडाला धक्का लागला नाही. त्यातनं करोडो भुंगे आले. भुंगे कळतायत ना, भुंगे आले आणि ते सैन्याच्या पाठीमागे लागले आणि कित्येक सैनिकाच्या पाठीला त्यांनी छिद्र पाडले. लाकडं पोखरण्यात तरबेज असलेला भुंगा कातडी तोडायला काही मागे पुढे पाहिल का? कल्पना करा. याचं नाव दारूभेद निपुणाई. दारू म्हणजे पिण्याची, वाजवण्याची नाही. दारू म्हणजे काष्ट, लाकूड, लाकडाला तो छिद्र पाडतो एवढा तज्ञ एमडी आहे, त्याचं नाव भुंगा. त्या भुंग्याने सैनिकांच्या पाठीला छिद्र पाडले, रक्त निघायला लागलं. ते म्हणले या अल्लाह खतरनाक है. मग त्यातले काही म्हणले डेंजर है, इसु मल्लू खान कहते है. ते काय म्हणतात खंडोबाला? मल्लू खान. असा खंडोबा सामान्य देव नाही, बड्या बड्यांचे मुर्दे पाडणारा. हे भारतीय संस्कृतीचं वैभव आहे, लक्षात. जरा मधून अधून धर्मासाठी टाळ्या वाजवा, जिवंत राहा. आक्रमण होत आहेत, अति आक्रमण होत आहेत, नालायक काही काही बोलतात. आज एक बोंबलला म्हणजे काही हत्या करताना मनुवाद्यांची प्रेरणा मिळाली. तुझे काय झक मारत होते का त्या टायमाला? विठाला गुरुजी आपला संन्यास झालाय, आता आत बसलं काय आणि बाहेर राहिलं काय. असं एकदा जेवतो तिथे एकदा जेवता येईल, पण ह्या डरपोकांना भ्यायचं नाही महाराज. ही आपली सनातन तोफ आहे. आणि तुम्ही खुशाल निवांत ऐकता अशा नालायकांचं? लाता कमरात घालून चपलांचे हार घातले पाहिजेत. श्रोते हो, विषय आणि मुद्दा नीट ऐका. तुम्हाला कीर्तनानंतर सांगेल, कळणार नाही तुम्हाला. श्रोते हो, याचं वर्णन असं आहे. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्यप्रकाशम नित्यम बोधावरूढम परम विरळम श्री कोटी कंदर्प दर्पम श्रीमन मल्हारी राजं विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. मी तुम्हाला पुराणातला श्लोक पुराव्यानिशी सादर केलाय मल्हारी मार्तंड खंडोबाच्या बाबतीत. या श्लोकाचा संदर्भ घेत महाराष्ट्रातल्या संतांनी त्यावरती प्रमाण दिलंय. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी सावधुनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या
वाग्या सोमवाग्या प्रेम नगरावरी सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी माझा मल्हारीची माझा मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सदानंदाचा ज्यांनी गायले त्याचं कौतुक करायला पाहिजे. याला श्लेष अलंकार म्हणतात. ज्याचं वर्णन केलं तोही सदानंद, ज्याने गायलं तोही सदानंद, आणि तुम्ही चांगलं ऐकता त्यामुळे मलाही आनंद. आता तुमचं तवा तापायला लागलाय, तुम्ही ऐकायला लागलात, तुम्हाला कीर्तन आता उमगायला लागलंय, कानं तुमची तयार झालीत. ऐका जी तुम्ही भक्त भागवत हित शुद्ध करा, नको त्या ऐकू नका, आणि चांगला ऐकल्याशिवाय राहू नका, ही तुम्हाला सूचना आहे. खंडोबाया देवतेला मानलेलंच आहे. बर, छत्रपती शिवरायांचा अवतार हा शिवावतारच आहे. याला पुरावा काय? प्रतिपचंद्र लेखेव वरदे विष्णुवंदिता शाहसिनोस्य वशेषा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा आहे. इंद्रजमी जंब पर वाडव सदंब पर रघुकुल राज पर सिर शिवराज है. शेर आहेत ते, आणि तो छावा आहे, ती ताकद आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत सिरियल सिनेमाला विरोध आम्ही केले धर्मसभेत, पण आता तुम्हाला सांगतो छावा अवश्य पहा. कशा काहींना मिरच्या लागल्या पाहतो ना आपण, छावा पहा जरा, किती ताकदीचा आहे पहा. मी तर माझ्या सप्त्यात शिवरात्रीत 2दा छावा दाखवला मस्तपैकी, आणि मी पाहिला, फक्त तो एकट्याने पाहिला. सिनेमा पाहताना पूर्वी कोणीतरी बरोबर असावा असा एक नियम होता. पण आता त्याला नाविलाज आहे. श्रोते हो, शिवरायांचा अवतार भगवान सदाशिवाचाच म्हणजे शंकराचाच. ज्योतिबाचा पाहिला, खंडोबाचा पाहिला, जे अष्टभैरव आहेत, रुरु भैरव, बालभैरव, असितांग भैरव, रुद्र भैरव, हे सगळे एकूण भगवान शिवाचेच अवतार आहेत. 84 लक्ष जे योगी आहेत ते भगवान शिवाचेच अवतार आहेत. भूते वेताळी नाचती हे सदस्य सगळे शिवाच्याच टीममध्ये कार्य करणारे राज्यस्तरीय देव आहेत. मी कॅबिनेट नाही म्हणत, राज्यस्तरीय दैवत यांनाही मान्यता आहे. वारकरी परंपरेत आपल्या संप्रदायाचं गुरुपीठ श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. निवृत्तीनाथ दादा सुद्धा भगवान शंकराचाच अवतार आहे, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, दातार म्हणजे देणारा, दातृत्व गुण असलेला हा अवतार आहे. शंकराचे अनेक विध अवतार आहेत, त्यापैकी मारुतीराय कितवा अवतार आहे या बाबतीत आपली समीक्षा चालली आहे. अभंगाकडे बरोबर बोलतोय ना मी. मारुती हे कितवे अवतार आहेत? नाशिकात आणि त्रिंबकात मागे एबीप माझाला मी काही चकमक पाहिली होती विद्वानांच्या धर्मसभेमध्ये. कुणी शब्दांचा वर्षाव करतंय, कुणी आक्रमक होतंय, तर कुणी एकामेकावरती तुटून पडतंय, असं संभाषण मी ऐकलं होतं. आपल्याला काही त्याचं निमंत्रण नव्हतं, आणि विना निमंत्रणाचं हळकुंड लावून पिवळं माणसानी होऊ नये म्हणून मी काय आलो नाही. आणि वाद होता, हनुमंताचा जन्म किष्किंधीला झाला की हनुमंताचा जन्म नाशिकातल्या अंजनेरी पर्वतावरती झाला. याचं सोपं उत्तर संत प्रमाणाने तुम्हाला मी देतो. ऋषमुख पर्वती अंजनी तपकरी आणि तोषला अंतरी सदाशिव प्रमाण झालं. ऋषमुख म्हणजेच तो पर्वत, आणि त्या पर्वतावरती अंजनी तपश्चर्या केली. ऋषमुख पर्वती अंजनी तपकरी तोषला अंतरी सदाशिव. सदाशिव म्हणजे भगवान शंकरच प्रसन्न झाले अंजनीच्या तपासाठी, आणि महारुद्र आले पोटी. हे डिटेक्ट झालं, पक्क झालं. स्कॅनिंग केल्यावर रोग निदान व्हावं तसं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, आणि ते उत्तर आहे भगवान शंकरच अंजनीच्या उदरी उदयाला आले. एक अभ्यास बर का. पुढचा अभ्यास असा आहे, मारुतऱ्यांच्या बाबतीत अजून एक प्रकरण वायू संहिता नावाच्या ग्रंथात आले. कोणता ग्रंथ आहे? वायू संहिता. वायू आकाश मार्गाने चालला होता.
आणि हवा सोडणं आणि कंट्रोल करणं हे कॅबिनेट खातं त्याच्याकडं होतं. तेव्हा काही भाऊ कदम नव्हते, चला हवा येऊ द्या म्हणायला. तर ती हवा त्यांनी सोडली. ऐकताय ना, जसं मी त्यांना पंख्याचा आवाज आणि हवा सोडा म्हणालो, पण कमी स्पीडने सोडा. पण वायूच्या हातात वेग असल्यामुळं वायूनं आकाशमार्गानं जाताना नाशिक मंडलात एवढी हवा सोडली की पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या अंजनीच्या अंगावरचं पांढरं वस्त्र ढळलं, हाललं, सुटलं, सटकलं. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना. आणि त्या स्वरूपाला पाहून, त्या अंजनीचं स्वरूप, प्रकरसेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. संस्कृत तुम्हाला झेपणार नाही, मराठी देखणं होतं. कसं होतं? देखणं. त्या स्वरूपाला पाहून वायू वेडापिसा झाला आणि मग नेत्रोन्मीलन झालं. नाही कळत ना, डोळ्यानी डोळ्याला न्याहळणे. कामशास्त्रमिदं प्रोक्तम एवं वदती भारतः. कासवी पिलांना पाजत नाही, पहातेन पिलं तृप्त होतात. सारस नावाचा पक्षी सारसी नावाच्या पक्षिणीशी उपभोग भोगत नाही, तर वायू मार्गानं तिला गर्भधारणा होते. तुम्हाला 2 दृष्टांत दिले. तसं नेत्राणी नेत्राला पाहण्यास सुद्धा प्रेमोदय होतो, असं शास्त्रकाराचं मत आहे. नीट ऐका बरं का, स्टडी करतोय मी. डोळ्याने डोळ्याला पाहिलं आणि मग गायत्री तयार झाली. अंजनी सुताय विद्महे अंडरलाईन वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात. असं संमिश्र जीवन असलेले मारुती भगवान शंकराचा एक्झॅक्टली कितवा अवतार आहे, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. रुद्र अकरावा अवतार, 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 करी दुष्टाचा संहार, करी दुष्टाचा संहार, करी दुष्टाचा संहार, करी दुष्टाचा संहार, करी दुष्टाचा संहार. नाम घेता नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न जाय, विघ्न जाय. नाही काय छान प्रमाण म्हटलात. रुद्र अकरावा अवतार. ते काही बिचारा प्रेमाने मला सांगायला आला होता की पंखा वगैरे तुम्हाला लावू का. आता असे एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याला जेव्हा खांद्यावरती धरतात आपण पाहतो ना, तर त्याला एक मुलगी असती बघा, लेक हवा अशी मारणारी. पण आता मी संन्यास घेतल्यामुळं हवा मारणं हा प्रकार मला नसतो. मला आणि यांना खड्डा करून खाली घालावं लागतं. पण आता पृथ्वीवरती सगळ्याला जागा राहावी म्हणून आम्ही दोघांनी ठरवलंय की विनाकारण 10x10 5x5चा खड्डा करायचा नाही. आता एक गिरमिट सारखी मशीन निघाली, पिलेर उभं करणारी. असं छिद्र पाडायचं, आम्हा दोघाला ऑइल लावायचं आणि वरून सोडायचं असं. पण दोघांचे हात वर करून ठेवायचे का, येऊ द्या विठ्ठल विठ्ठल. ते खूप प्रेमळ लेकरू. त्याला वाटलं मला गरमायला लागलंय. अरे गरमतय पण करमतय मला. का करमतय? ना विलाजय लाचावले मन. ते जीवेना सोडी आयसे झाले. छानच. एक तालात बऱ्याच बुवांना म्हणता येत नाही आणि एक तालात बऱ्याच पखावज वादकाला वाजवता येत नाही.
जनरली ते धा धीना दहा तीना हा धाग धीना का धागे धीना धा असा दादरा वाजवतात आणि तो 6 मात्रेतला असतो. न जमल्यामुळे ते 6 दोन्ही 12 करतात, पण ती वजन भूमिका एक तालाचीच आहे. धिन ना तर तू ना कथा धगड धेना धिन हा एक ताल आहे, मात्रा 12 आहेत. बऱ्याच लोकांचं मातीर झालं पण मात्रा वाजवता आल्या नाही. तर तुम्ही म्हटल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. छान छान. आणि ऐका, या तालाला पोषक राग आहे. हा राग, याच रागात हा प्रमाण म्हणावं लागतं. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. गोविंद भाऊ आणि गुरुजी, माझ्या लहानपणी माझे वडील म्हणाले, जरा ग्रामीण भागात नडलंय, मला जायचंय संभाजीनगरला आणि तू जाऊन मारुतीची पूजा करून ये. मला नाविलाज होता, वडिलांची आज्ञा शिरसावंदे मानावी लागत होती. वारकरी अधिक वैदिकता घरात असल्यामुळे ते मला म्हणाले, जा आणि मारुतीचा अभिषेक करून ये. मी आळंदीहून नुकताच आलो होतो श्रीकांत भट्ट चितळ्यांच्याकडनं शिकून. ग्रामीण भागातले बिचारे प्रेमळ लोक ते मला म्हणाले, लवकर या. मी लवकर गेलो. म्हणले करा सुरुवात. म्हणलं करतो. मग थांबलात का? म्हणलं 11 ब्राह्मण यायचेत, 11 जणांनी आवर्तन म्हणायचे. तुम्हाला 11 नाही आले, 5वर ऍडजस्टमेंट होत नाही का? मला ऍडजस्टमेंट करता येते, पण माझा एक दृष्टांत ऐकतो का? तो म्हणला ठीक आहे. मग त्याच्या सुनेकडे मी गेलो. गेल्यानंतर तिला म्हणलं, बाई म्हणलं पोहे मला खायला छान कर तुझ्या हातचे. कांदा टाकू नकोस पण पोहे कर. जिरे टाक, मोहरी टाक, तिखट मीठ प्रमाणात टाक, पण फोडणीला तेल तूप वापरू नकोस. ती म्हणाली, मग फोडणी कशी देऊ? म्हणलं ऑइल टाक किंवा ग्रीस टाक. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? ती म्हणे, बाई माझ्या पप्पांनी आजोबांनी काकांनी सुद्धा माझ्या आजीनी सुद्धा असा पोह्याचा प्रकार केला नव्हता. हे तुझ्या सासऱ्यांना तू सांग म्हणालो. घरच्या घरीच इंजेक्शन द्यावं लागतं, बाकीकडे जायची गरज नसती. कळलं का? तिथे 11च लागतात, कमी चालत नाहीत. फार शहाणे लोक आहेत. एकाने मला विचारलं, जर पत्नी नसली तर पतीनं पूजेला बसल्यावर काय करावं? म्हणलं सुपारी लावावी, जुना नेम आहे. रामचंद्राची सीता नसताना रामानं यज्ञ केला होता, लवकुश रामायण गात आले होते. तेव्हा राम श्रीमंत असल्यामुळं त्यांनी सुवर्णाची सीता केली होती. रामा एवढा तू श्रीमंत अजिबात नसल्यामुळं सुपारीवर भागवा असा त्याला मी सल्ला दिला. कळते ना तुम्हाला? सोन्याची सीता बायको करू शकत नाही, पण सुपारी लाव. तो पुरोगाम्यांच्या अवलाद होता. जरा सायंटिस्ट विचारवंत, भारताचे आधारस्तंभ. तुम्हाला म्हणाला, महाराज तुम्ही लोक काही पण सांगता, लोकाला बावळटात काढता. धर्मपत्नी नसल्यावर सुपारी लावून चालतं का? म्हणलं हो चालतं, जुना रिवाज आहे. म्हणला मग कदाचित जर मी नसेल आणि तिला पूजा करायची असेल तर काय करावं? म्हणलं बटाटा लावावा. काही मूर्खासारखं विचारतात. एकाने मला भाऊ असा प्रश्न विचारला, पौर्णिमा आणि एकादशी एकत्र आली तर काय करावं? आता पिढ्याना पिढ्या आपण पाहिलं, पंचांगात एकादशी आणि पौर्णिमा एकत्र आलेली काल निर्णयात आली नाही, हिंदू पंचांगात आली नाही, दात्याच्या पंचांगात आली नाही, कोणत्याच पंचांगात आली नाही एकादशी आणि पौर्णिमा. पण त्याचा पुन्हा प्रश्न नाही, पण कदाचित महाराज जर एकत्र आली तर काय करावं? म्हणलं उत्तर देतो, पण माझा एक प्रश्न आहे. काय? म्हणलं एक सुती कपडा आण, स्वच्छ पाण्याने धु, त्याच्यात खडी साखर टाक, ती पाण्यातून काढ, तिला वर बांधून ठेव आणि तिला कोम मोड आले की त्याची सातळ मला करून दे. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? तो म्हणला खडी साखरेला अंकुर कसे येतील? मला एकादशी पौर्णिमा तुझ्या बापाने ठेवली का एकत्र? शंका घेणारे आपलेच आहेत, क्षमा मागतो. ख्रिश्चन बांधव बायबलवर शंका घेत नाहीत, इस्लाम सिया सुनी कुराणावर शंका घेत नाहीत, गुरु गोविंद सिंग साहेबा ग्रंथावर शीख बांधव शंका घेत नाहीत. राम सीता कृष्णावर शंका घेणाऱ्या आपल्याच अवलादी, त्यांच्यापासून सावध राहावी. घाबरू कशाला? एका संस्थेचा आचार्य आहे, एका परंपरेचा धर्मगुरू आहे आणि बॅकिंगला तुम्ही आहेत काय? फक्त कीर्तनाच्या तारखा घेण्यापुरती थोडेच आहे तुम्ही का? फक्त कीर्तनात झाले मोकळे? नाही. सुखदुःखाच्या कालखंडात श्रोत्यानं कीर्तन ठेवलेल्या बुवांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे, लक्षात ठेवा. केवळ कीर्तनापुरतं नाही. भगवान शंकराचा 11वा अवतार मारुती असल्यामुळे समर्थांनी 1100 मठ आणि 11 मारुती प्रमुख लीडर मानलेले आहेत. त्याला एकादश संख्या म्हटलेलं आहे. आणि एकादशच का? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 5 आणि 5 10 नावाच्या इंद्रियाचं बनलं गाव. पण या सगळ्यांना सैराट करतं मन.
या मनाला कंट्रोल करणारं एकादश स्थान असल्यामुळं एकादश्याम विशेषेन केवलम द्वय भोजनम, एकादशीलाही महत्व आहे आणि एकादश रुद्र संख्येलाही महत्व असल्यामुळे नाथराय म्हणाले रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. शंकराचा अवतार मारुती आहेत. जसं कृष्ण पूर्ण अवतार आहे, राम पूर्ण अवतार आहे, तसं शंकराच्या अवतारापैकी काही अवतार अंश आहेत, काही अंशांश आहेत, काही आवेश आहेत, काही कला आहेत, परंतु त्यातली त्यात मारुती हा पूर्ण अवतार आहे. हे विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्यांदा जे मी बेस मांडला होता तत्वज्ञानाचा, पांडुरंगाखेरीज वारकरी संप्रदाय अन्याला मानतो काय? प्रश्न ऐकताय ना, सावध आहेत ना? मग तुकोबरायांचा, नाथरायांचा, नामदेवरायांचा, ज्ञानोबरायांचा, निवृत्तीनाथ दादाचा, मारुतीचा आपल्या संप्रदायात काय संबंध आहे? उत्तर ऐका. शंका सुरुवातीला निर्माण केली होती, उत्तर मी आत्ता देतोय. ते उत्तर असे, बाबाजी आपुले सांगितले, मंत्र दिला राम. ओतूरला जुन्नर तालुक्यात कपार्दिकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या चरण सानिध्यात गंगेच्या स्नानाला पहाटे दशमीला गुरुवारी जाताना बाबाजीनं तुकोबरायावरती कृपा केली. ऐकताय ना? गुरुमंत्र बाबाजीचा, पण वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला कोणी? त्याचं उत्तर आहे काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या काय भक्तीच्या काय भक्तीच्या काय भक्तीच्या सुबटा मजदा बाया सुबटा मजदा बाया सुबटा काय भक्तीच्या माता भगिनींनो, विषय अत्यंत गहन आहे. सुभटा म्हणजे काय? भट म्हणजे ब्राह्मण, भट्ट म्हणजे निष्णात ज्ञानी, भट म्हणजे विमुक्त जाती जमातीतला, पण सुभटा म्हणजे वैष्णव. भाव कळला ना तुम्हाला? सु म्हणजे उत्तम वैष्णव, त्याचं नाव सुभटा. जरा आजामेळाचं उपाख्यान श्रीमद भागवतातलं शुकदेवानी राजा परीक्षितला सांगितलेलं काढा. त्यांनी सांगितले 12 तानी वै, आम्ही 12 वैष्णव सुभट आहेत असं यमधर्मराज आजामेळ्याला सांगतो आहे. विषय समाप्त. सुभटा म्हणजे देखना वैष्णव, परमार्थ पथदर्शक. आता संगती ऐका. वारकरी संप्रदायाचे गुरु कोण आहेत? वैष्णवानाम यथा शंभू, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट नाही, डेप्युटी कोण आहे? प्रमुख कोण? लीडर कोण आहे? महादेव. आणि त्या महादेवाचा अवतार भगवान मारुती आहेत. अंजनी पुत्र पवन सुत नामा. आणि त्या मारुतऱ्याला तुकोबाराय वारकरी संप्रदायाची वाट विचारतात. काय गमक आहे, काय चिंतन आहे, काय भूमिका आहे? दोघं एकच आहेत, हरी आणि हर. एक वेलांटी प्रतिबंध करतीये, तेवढी टाकली की नाशिकातला कुंभ आणि त्रिंबकातला कुंभ एकच. कळलं तुम्हाला? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्यांना वाद करू दे, पण तत्वज्ञान ऐक्यता मांडतंय. विठ्ठल म्हणून रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. रुद्र 11वा अवतार
मला वाटतं यावरच आपली आतापर्यंत चर्चा चालू आहे. त्याचा उत्तरार्ध आहे करी दुष्टांचा संहार. ही देवता दुष्टांचा संहार करते काय? आता शंका आणि समाधान. संहार दुष्टांचा करते त्याला देव म्हणावं का? आईला धाकटा मधला हा पुत्रच असतो ना, पुत्रच असतो ना. तिच्यात मतभेद कसा असेल की थोरला कमवतो, धाकटा जरा नाजूक आहे, मधल्याची जरा पाथर्डी नाक्याला स्ट्रॉंग प्रॉपर्टी आहे, असा मधात भेद तिच्या असू शकत नाही. आणि भेद असेल तर मातृत्व पदाला ती लायक असू शकत नाही, ती आईच असू शकत नाही. वाद नीट ऐका, चिंतनीय भूमिका माझ्या नीट ऐका. जरा कंटाळवाण आहे पण या स्टडी करणाऱ्या अभ्यासू लोकांना तत्वज्ञानाची मेजवानी या अभंगाच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयास आणि प्रयत्न करतो आहे. दुष्टांचा संहार करतो त्याला देव कसं म्हणावं? कारण भगवद्गीतेत अर्जुनाला भगवान असं म्हणतात समशत्रोच मित्रे तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. मग उभा राहिलेल्या अर्जुनाला कृष्ण या देवतेला दुर्योधन आणि अर्जुन समानच भासायला हवे होते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? समानच भासायला हवे होते. व्याख्यानातलं भाषणातलं बोलणं आघळ पघळ असतं पण कृती करताना प्रतिबंध घालावा लागतो. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? मला मित्र आणि शत्रू सारखेत, यालाच कृष्ण नीती म्हणायचंय. काय म्हणायचंय? कृष्ण नीती. त्यालाही वाटावं कृष्ण आपलेत, यालाही वाटावं कृष्ण आपलेत. हे वाटणं त्या देवतेचं नाव आहे कृकर्षती कृष्ण. आणि हे वाक्य ऐकून तिकडच्या गटातले विरोधी भावना व्यक्त करणारे सगळेजण म्हणाले जरी अर्जुनाकडं कृष्ण असले तरी आपल्यावरही त्यांचं तेवढंच प्रेम आहे, यात शंका राहिलेली नाही. कारण ते म्हणतात शत्रू आणि मित्र मला सारखेच आहेत. आता अर्जुन युद्धाला तयारच होईना. भूमिका नीट ऐका. गांडीवं संस्कृते हस्ताक्त्वक चैव परिदह्यते. गीता प्रतिपादन करते की इंद्रिय गलित गात्र व्हायला लागले आणि हातातला चाप आणि कर्णप्रत्यंच्या गळून पडायला लागली, रोमांच उठायला लागली, गदगद होऊन अर्जुन रडायला लागला. भगवंतानी समजूत घातली, अर्जुना काय झालं रे तुला? म्हणाला मी लढणार होतो देवा, परंतु हे मातुला श्वशुरा पुत्रा शाल्ला संबंधीनच तथा. हे सगळे माझे नातलग आहेत, सख्खे चुलत भाऊ आहेत. तो आंधळा आहे ना, तो माझा काका आहे. संजयही माझा काकाच आहे, सगळे काका आहेत. विदुरही माझा काका आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे माझ्या घरातले. भगवान म्हणाले अर्जुना तुझ्या बोलण्याला मी दुजोरा देतो, ते खरंय तुझं, परंतु मग जर तू त्यांचा आहे तर त्यांना तू त्यांचा हे कान कळावं. विवस्त्र द्रौपदीला केलं तेव्हा या आचार्यांच्या लाजा काही एखाद्या खुंटीवर अडकवल्या होत्या. ऐकताय ना तुम्ही? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सफेद दाढीवाले निवांत सिंहासनावर बसले होते आणि अशा दुष्ट प्रसंगाला विवस्त्र स्त्री करताना भारतीय संस्कृतीची त्यांना आठवण झाली नाही. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता त्यांना कळलं नाही. मातृदेवो भव कळलं नाही. सकल तीर्थांचे धुरे कळलं नाही. धन्यताची माता कळली नाही. लाज वाटायला पाहिजे त्यांना. आणि तू सांगतो माझे गुरु आहेत आणि तो काका. अरे लक्षाग्रहात तुम्हाला पेटवलं तेव्हा काकाचं नातं कुठं गेलं होतं? सांग ना मला तू. अरे उघड्या मांडीवरती केसाला धरून द्रौपदीला बसवण्याचा प्रयास केला तेव्हा तुझं नातं कुठे मातीत गेलं होतं? मला सांगायचं नाही. 6 महिने तयारी केली आहे. तुला युद्धात उतरावंच लागेल. माझी भावना नीट ऐका. तुला युद्ध करावं लागेल. आणि तुला युद्ध करायचं नव्हतं तर कधी यशवंतराव सभागृहात, कधी सागर बंगल्यात मला मिटिंगा का घ्यायला लावल्यात? तुला उभा राहायचं नव्हतं तर माझा वेळ वाया का दवडला? आता पडला तरी चालेल पण उभा राहायला पाहिजे. हे शूरत्व वाचलं पाहिजे. लक्षात धरा. पडू दे. पडला म्हणून काय झालं, पण उभा राहण्याची हिंमत असली पाहिजे. पडू दे ना, काय होत त्याला? आता मी का उभा राहत नाही? नाशिकात अनेक जण उभे, मी कशाला उभा राहू पुन्हा त्याच्यात? तुमच्यातली तुमच्यातच सीट तुम्हाला मिळत नाहीत, मी कशाला उभा राहू? म्हणून मी इज्जतीत खाली बसलेलो, बाकी काही नाही. श्रोते हो, चिंतनीय भूमिका नीट ऐका. अर्जुन लढायला तयार होईना. भगवंतानी चांगला दटावला. अर्जुनाचे डोळे उघडले पण अर्जुनाच्या भूमिका बदलण्यासाठी भगवंताने एक प्रयास केलाय. तो प्रयास ऐकताना महाभारतातला तो प्रयास असा आहे. अर्जुन पांडवांचे गुरु धौम्य ऋषीत. कोण ऋषी आहेत? धौम्य. नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगरमध्ये पाथर्डी तालुक्यात धौम्यगड नावाचं गड आहे. त्या गडाचं नामकरण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी भगवानगड केलं. विषय समाप्त. ते धौम्य ऋषींना शरण गेले. कोण? अर्जुन. पाठवलं कोणी? कृष्ण परमात्म्यानी. मी सांगून जमत नाही. घरातली घरात ज्ञान कळत नसतं. कानं हे इतरांच्याच कडनं टोचवलेले बरे असतात.
म्हणून भगवंतानी अर्जुनाला धौम्य ऋषींच्याकडे पाठवलं आणि धौम्यांनी सांगितलं, अर्जुना तुला महाभारतात विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर शंकराची सेवा तुला करावी लागेल. विषय कट. सायं संध्येला अर्जुनानं स्नान करायचं, बिलवदल घ्यायचं आणि शिवाच्या पिंडीला व्हायचं, वालुकीची पिंड करायची. आणि मग शंकर प्रसन्न झाले, कडकड कडकड आवाज आला, पिंड दुभांगली आणि शिव तेज निर्माण झालं. कर्पूर गौरम करुणावतारम. डमरू वाजवायला लागला. इथे प्रत्याहार माहेश्वरा आणि सूत्राणी 14 सूत्र बाहेर पडले. बिलवदल वाहिलं आणि नेत्र कटाक्षानं अर्जुनानं भगवान शिवाला पाहिलं. शिव प्रसन्न झाले आणि शंकराने पाशुपत अस्त्र अर्जुनाच्या हातात दिलं. फक्त अर्जुनाला शंकराने सूचना दिली, दिलेलं चिन्ह सांभाळवावा. नाशिकात कळायला एवढा वेळ लागतो. विठ्ठल काय झालंय, कीर्तन श्रवणात कानाचा दर्जा वक्त्यांनी ठेवला नाही. कुणी? वक्त्यांनी. कानांचं वाटोळ झालं तुमच्या. नर्मविनोद, हळुवारपण, सैद्धांतिक भूमिका, प्रमेय, अभंगाचे पैलू, षडंगात्मक चिंतन ऐकायला तुम्हाला जड जातं, कळत नाही. काही ठराविक चेहरे इस्पेक्टू प्रसन्न आहेत, बाकीच्यांचं काहीच. फक्त काय प्रसंग आपल्यावर वाईट आला अशा भूमिकेतच ते मंडपात बसलेले. चिन्ह दिलं पण सांभाळ बर का. बऱ्याच लोकांना चिन्ह सांभाळता येत नाही. मराठी कळतीये? त्या अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र दिलं होतं पण त्या वेड्या पागलाला सांभाळता आलं नाही. त्या चिन्हाचा दुरुपयोग उत्तरेच्या गर्भावर त्याने केला. कथा समाप्त. चिन्ह दिल्यावर पाळता आलं पाहिजे. संरक्षण. आता हा ब्रह्मदंड मला शंकराचार्यांनी दिलाय, मला तो सांभाळता आला पाहिजे. त्यापेक्षा न घेतलेला बरा. सांभाळताच आला पाहिजे. श्रुती हो. चिंतनीय भूमिका अशी आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि आता युद्ध प्रसंगाला तयार झालेले अर्जुन रथावरती बसले. आता अर्जुन सक्रिय झाले. आता मारील, तुडील, कापील, सोडणार नाही. हर हर. जरा हिंदू जिवंत आहेत असा आवाज नाशिकातून राज्याला जाऊ द्या. हर हर गर्जना झाली आणि गर्भातल्या बालकाच्या मुठीत तलवार धरण्यासाठी ओळायला लागल्या. ऐकताय ना? आणि घोड्यांच्या टापाचे आवाज कानावरती आले. आता इथे घोडं कुठून आणू? विठोबा याच बिलात मी घोडं इथं आणलं रे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. याच बिलात सगळे पात्र एकत्र आणणं अवघड आहे. तरी मी घोडं आणलं बुवा, काय करावं. एक लेकरू फारच लाडाला आलं आणि घर होतं नाशिकात. बंगला नव्हता, रो हाऊस नव्हतं, फ्लॅट सिस्टीम होती. घर होतं 5व्या मजल्यावरती, लिफ्ट नव्हती. नवरा थकून भागून ड्युटीहून आला आणि बायकोनी विचारलं एवढा उशीर का झाला. तेवढ्यात ते लेकरू अट्टाहासाला आलं आणि पप्पा पप्पा मला घोडं आणा म्हणायला लागला. ऐकताय ना? आता वर घोडं कसं न्यायचं हो. बायको नवऱ्याला म्हणाली तुम्हाला काही कळत नाही, वाका. त्यांनी समोरचे हात पाय खाली ठेवले, रांगायला लागले आणि लेकराची समजूत काढली. बस बाबा घोड्यावरती. असा एक टॉवेल बांधला, लेकराच्या हातात दिला. ते पोरगं म्हणालं मम्मी घोडं चलत नाही. मम्मी म्हणाली तुला माहित नाही घोड्यांची सवय, याला मागे सटका मारल्याशिवाय पुढे चलत नाही. बऱ्याच घोड्यांना कळलं असेल. विठाला त्या लेकराची समजूत काढण्यासाठी वडील जसं घोडं झाले तसं अर्भकाचे साठी पंथी हाती धरून पाठी. मला इथं घोडं आणावं लागलं. युद्ध प्रसंग मांडत होतो. घोड्यांच्या टापांचे आवाज कानावरती यायला लागले आणि अर्जुन सक्रिय झाले आणि जय जयकार केला हर हर महादेव. तिकडं जरा एका पायाने अपंग असलेलं होतं पण त्याला अपंग प्रमाणपत्र नव्हतं. नाही कळलं? आणि त्याचं नाव होतं शकोणी. काय नाव होतं? शकोणी. त्यांनी पाहिलं अर्जुन तो सक्रिय हो गया. भांजे आपने गट में अर्जुन के सामने कौन लढेगा केलं त्यांनी. ऐकताय ना? अरे मी महाराष्ट्रात एकपत्री प्रयोग केले असते तरी जगलो असतो. पण इकडे काही कमी नाही. परडे मस्त
चाललंय विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो गुरुजी, या उत्पन्नाच्या काळात आता स्थळ उत्तम मिळाले असते. म्हणजे संस्थान आश्रम मी म्हणालो, वेगळे अर्थ लावतात त्याला काय अर्थ नाही. द्रव्येन सर्वे वशः सर्वे जनाः कांचनम आश्रयन्ते. यांनी बरोबर आयडिया केली. BSNL नाही, याला 5G लागतं कळायला. टावर उभं लागतं, वायर तुटलेल्यांचं काम नाही. काय नॉट एअरटेल, नॉट एअरसीएल, आयडिया. आणि ते म्हणाल, भांजे चुप मत बैठो, मेरे पास बहुत आइडिया है बेटा. अर्जुन के सामने उसके घर का ही सदस्य खड़ा कर देंगे बेटा. डोकं कसं विचित्र असतं बघितलं ना. आता लोक म्हणतात एकाच घरातले 2 जण एका मतदारसंघात उभे केले. पागलांनो, तुम्ही पाणी न्या आधी, गुळणा करायला, दात घासायला. हे पहिल्यापासून चालत आलंय. एकाच घरात येतात. कुंतीला विवाहपूर्व झालेला कर्ण आणि विवाहोत्तर झालेला अर्जुन, एकाच आईचे 2 लेकरं, एकाच कुरुक्षेत्रात एकामेकाच्या समोर उभे केले. एका बाजूला कृष्ण आहेत आणि एका बाजूला शकुनी आहे. कर्णाला आणलं वाजवत गाजवत, नटून खटून अभंग महाराज. आणि तो बलदंड ताकदीनं अर्जुन लढण्यासाठी आला. तेवढ्यात कर्ण आला. कर्णाला आवेश पाहिला आणि पितामह भीष्म ओरडले, ठहराव. कुरुक्षेत्र के युद्ध में क्षात्र तेज का ही आदमी युद्ध करेगा, कर्ण नाही. आणि एखाद्या विको रिप्ले सारखा आवाज रिटर्न परत आला. हे तिथं त्यावेळेला सावध राहावं लागतं. होऊन गेला विषयात. नॉट इज अ जोक, ऑपरेटिंग फार ग्रेट काम आहे. रिप्ले परत आला. काय? कर्ण नहीं युद्ध करेगा, कर्ण नहीं युद्ध करेगा, कर्ण नहीं युद्ध करेगा. कर्ण नटून गेलता. का? 21 देश का राजा है, किसका पुत्र है, इसका आईडी प्रूफ क्या है, आधार कार्ड लिंक है, अपडेट है? नाही. जाओ घर को. पाठवला कोण? कर्ण. त्या काळात ते आधार होता. वडिलांचं नाव काय, गोत्र काय, बाप कोण, मान खाली घातली. कर्ण सूतो वा सूतपुत्रो वा म्हणत म्हणत डोळ्याला पाणी आलं. तो राधेय कर्ण माघारी गेला. शकुनी डोकं लावलं. सांगितलं, दुर्योधन जीजू तुम तो अंधे है और मेरे बहिना ने भी पाट्टी बांध ली है, लेकिन भांजे का उत्कर्ष कौन करेगा? और एक आइडिया है, अंगराज का राजा कर्ण को रातों रात बना दो बेटा. ज्यांना नाही कळलं त्यांच्या पाया पडतो. रातोरात गादीवर बसवलं. कुणी? शकुनीनी. कुणाला? कर्णाला. आता तो अंगराज कर्ण आला. आता कोण झाला तो? प्रूफ झाला ना. रथासमोर रथ आला. कर्णाने एवढे बाण मारले. वायू अस्त्र, गरुडास्त्र, पर्जन्यास्त्र, अग्न्यास्त्र, सर्पास्त्र इत्यादी. एक एक बाण असा येत होता की त्या बाणाच्या सूक्ष्म तेजानं आणि टोकदार धारेनं अर्जुनाचं मुंडक धडाप होऊन वेगळं होऊन रक्ताच्या थरोळ्यात पडणार हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवान मोठे चतुरा तो शिरोमणी. भगवान शंकराचा 11वा अवतार मारुतीचा ध्वज अर्जुनाच्या रथाला बांधला होता. हे स्कॅनिंग ऑब्झर्व ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीत ध्वजस्तंभावरी वाणू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनानं शिवानी दिलं धनुष्य हातात धरलं आणि वर मारुतीला प्रार्थना केली. ध्वज फडफड फडफड फडकायला लागला. महाराष्ट्राचा आणि भारताचा भगवा सदैव फडकलाच पाहिजे. फडफडला हा आसमानी जो भगवा फराला. आणि त्याच्यावर होतं मारुतीरायाचं चित्र. इतकी हवा सुटली, इतक्या हवा सुटली. वायू त्याचे वडील, वायू त्याचे नातलग, वातात्मज, आत्मज मज पुत्र. सूचना केली हवा सोडा. आणि त्या वेगानं बाण इकडून तिकडे चालले. अर्जुन बचले आणि घोड्यांना ब्रेक मारलं आणि माना खाली घातल्या. एकही बाण अर्जुनाला लागला नाही. कथा महाभारतातली समाप्त झाली.
भगवान एवढे चतुर आहेत की त्यांनी मारुतीरायांच्याकडनं अर्जुनाचं रक्षण केलं, करी दुष्टांचा संहार. आणि 2 मिनिटात मग कर्ण रक्ताच्या थरोळ्यात पडला आणि जीवन ज्योत त्याची मालवली. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. मग याचं नाव घ्यायचं कसं? मी खंडोबा खंडोबा नाव, देवी देवी नाव, मुंजाबा मुंजाबा नाव, म्हसोबा म्हसोबा नाव असं भजनात ऐकलं नाही. राम कृष्ण दिगंबरा मोरया हे भजन मी ऐकलेत. मारुतीचं भजन कसं करायचं त्याचं उत्तर आहे, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम नाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, यान बाधी क्रोध काम, तयान बाधी, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी, बाधी क्रोध काम, क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, शिवनाम, वाचे वदता वाणी न म्हणणे काय, निवृत्ती निवृत्ती शिवनामच, शिव शिव शिवनामच, त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ शिव शिव नावच, भगवान जनेश्वर शिव शिव नाम. वक्त्यावर मोठ्या जिम्मेदाऱ्या आहेत. कुठल्या प्रांगणात कीर्तन आहे, कोणासमोर कीर्तन आहे, आयोजन काय, इष्टदेवता कोणती, संप्रदाय कोणता, श्रोते कोणते, हा समन्वय घालता घालता नाकी नवई तयार. जिंदगी पूर्ण गेली तरी अभंगाच्या भूमिका मांडता येत नाहीत. श्रोते हो, भगवान जनेश्वर महादेव आहेत, त्याच्या प्रांगणातलं कीर्तन आहे. शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. तुम्ही म्हणताल चिंतन सांगता मारुतीचं आणि नाव घ्यायला सांगता शिवाचं. अरे असे कॅबिनेटचं नाव घेतलं की राज्यमंत्री हातात येत असतो. काहींना कळलं, त्यांनी माना हलवल्या. मग शिव शिव स्मरण केलं की सकल पाप निवृत्ती होती आणि कामक्रोधादी विकार शिथिल होतात. त्यामुळे भगवंताचं नाव घ्यावं. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. सेतू बंधन रामेश्वरला शिवलिंगाची पूजा करून सागराला जागा मागताना रामायण जरा श्रोत्रिय अग्नी रामायण काढा. त्या रामायणात भगवान श्री रामचंद्र राघवेंद्र पूजा करतायत शिवलिंगाची, शिव शिव स्मरण करतायत आणि विनंती करतायत सागराला, मला जागा दिलीस तर बरं होईल. एका अवतारात तू माझा सासरा आहेस, जावयाचा मान राखणं तुझं काम आहे.
आणि एवढ्यावरही तुला गोड बोलून कळत नसेल तर शेवटी मला माझ्या पदाचा उपयोग करावा लागेल. कर्णप्रत्यंच्या वडली आणि सागराने रूप धारण केलं, हात जोडले जागा देतो. नलनीलाला बोलवलं, वानर सेनेतल्या हनुमंतानी उड्डाण केली. लंकेत ते गेले आणि शेपटीच्या पृच्छेला अग्नी बांधून लंकेचा नायनाट केला. करी दुष्टांचा संहार. दुष्टांचा संहार करण्यात ही देवता आहे. कलियुगात 2-3 देवता प्रभावित. ऐकता, नामसाधनेत विठ्ठल ऐकताय का, कालभैरव, चंडी म्हणजे भगवती, गणपती आणि दत्त या देवता कलियुगात प्रायः फलदायी ठरणाऱ्या आहेत. कलौ दत्त विनायको, कलौ चंडी विनायको हे सूत्र याज्ञवल्क्याने सांगितलेले. कीर्तनाची कदाचित वेळ मर्यादा माझी संपली असेल म्हणून मी थांबतो. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय, त्याच्याबद्दल मी काय बोलावं. नाथ महाराज म्हणाले, कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन. आता मंडन आणि खंडन 2 भूमिका सांगतो. कीर्तन आपलं संपलं. कपिकुळाचे मंडन, कपी म्हणजे वानरांचं कुळ, वानराला कपी म्हणतात. कपित्थ जंबुफल चारु भक्षणम. कपी म्हणजे वानर. वानरांच्या कुळात केशरीच्या उदरी जन्माला आलेले मारुतीराय हे कपिकुळाचं मंडन आहे. मंडन म्हणजे वरिष्ठ, मंडन म्हणजे मांडणी मांडणारा. कोणती मांडणी? रामभक्तीचा प्रचार करून मांडणी तत्वज्ञानाची मांडणारा, उपासना मांडणारा, वैष्णवाला पथ दाखवून वेदांताचा पथ सुंदर करणारा हा मंडित, म्हणून मला मांडणी म्हटलेलं आहे. करी दुष्टांचा संहार. अशा कपिकुळाच्या मंडन करणाऱ्या मारुतीरायाला जनार्दनाचा एका शरण आला अशी भूमिका आजच्या अभंगातून तुमच्यासमोर मांडली मी. तुम्हा सगळ्यांनाच काही प्रमाण म्हणता आले नाहीत, परंतु तुम्हाला स्पीडनं भूमिका मांडायची होती. विठोबा आणि त्याच्या सगळ्या सहकार्याला मी धन्यवाद देतो. बाकीच्या कोणांचे नावं काही माझ्या पाठ नाही आहेत, परंतु एक नाव या पत्रिकेत मला दिसतंय. नियोजक वीरेंद्र भाऊ यादव आणि त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजच्या अभंगाची भूमिका रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या संप्रदायातल्या संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या शब्दांना विराम देतो. आपण सगळ्याजणी आणि आपले सगळेजण आलात, चुकून माझ्याकडनं कोणाचं नाव राहिलं असलं तर माईच्या पदराने आपण क्षमा कराल अशी भूमिका व्यक्त करत, जे कोणी हार घालणारे यजमान असतील त्यांना टोपी द्या, बुक्का त्यांच्याकडे द्या आणि एकाच बोटानं बुक्का मला लावा म्हणावं त्यांना. आणि इकडे या, स्वर द्या, स्वर द्या. विठोबा कुमारी, विठोबा कुमारी, जय विठोबा कुमारी, जय विठोबा कुमारी, विठोबा कुमारी, जय विठोबा कुमारी, जय विठोबा विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, कुमार कुमार, कुमार विठोबार कुमार, 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 कुमार कुमारी, कुमार